पंचगंगा प्रदूषणावरून पुन्हा संघर्ष, इचलकरंजीचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून संघर्ष अधिक तीव्र झाला। बेकायदेशीररित्या प्रदूषित पाणी नदीत सोडल्यास इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला। याबाबत शिरोळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं की पंचगंगा नदी प्रदूषणाचा फटका शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना बसत असून गेल्या 2 महिन्यांपासून नागरिक आंदोलन करत आहेत। इचलकरंजी महापालिका, महापौर आणि आयुक्त यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती समितीनं 29 एप्रिल रोजी कॉमन सीईटीपी प्रकल्पाची पाहणी केली होती। यावेळी प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला देण्याऐवजी ओढ्या मार्गे नदीत सोडलं जात असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। या संदर्भातील अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांनी महापालिकेला सादर केल्याचं निवेदनात नमूद आहे। यानंतर 5 मे रोजीच्या झालेल्या बैठकीत सीईटीपीचं पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेणं, संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करणं आणि आवश्यक कारवाई पूर्ण होईपर्यंत प्रोसेस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। मात्र आज अखेर संबंधित कागदपत्र सादर करण्यात आलेली नसतानाही प्रोसेस मालकांनी कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना मिळाल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान बेकायदेशीररित्या प्रोसेस सुरू केल्या 14 मे रोजी कुरुंदवाड इथं इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून या इचलकरंजीकरांना सांगत आहे, जोपर्यंत तुमचं प्रदूषित पाणी पंचगंगेमध्ये बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला चांगलं पाणी येऊ देणार नाही, अशी आमची भूमिका आहे। आता मी शिरोळ तहसीलदारांना आता पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, जर आज प्रोसेस चालू झाल्या तर येत्या गुरुवारी 14 तारखेला या इचलकरंजी शहराला जाणारा जो पाणी पुरवठा आहे, पिण्यासाठी जे पाणी वापरलं जाते तो पाणी पुरवठा आम्ही रोखणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे। तहसीलदारांना आम्ही या कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे प्रोसेसवाले जबाबदार आहेत आणि इचलकरंजी नगरपालिका जबाबदार असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। येत्या गुरुवारपर्यंत जर या प्रोसेस चालू झालेल्या बंद नाही झाल्या तर गुरुवारी आम्ही इथलं पाणी रोखणार आहे, हे इचलकरंजीकरांनी लक्षात घ्यावं आणि इथल्या प्रशासनानं पोलिसांना समोर न करता स्वतः प्रशासक म्हणून ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर उद्याच्या उद्या बोलून ह्या प्रोसेस ज्या प्रदूषण मंडळानं बंद केलेल्या आहेत त्या उद्यापासून बंद व्हायला पाहिजेत, अशी आमची मागणी आहे।